नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकादशी स्पेशल रेसिपी दाखवणार आहे। उद्या एकादशी आहे तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की गणपती बाप्पाला नैवेद्य कुठला द्यायचा। तर नैवेद्य आपण बऱ्याच वेळेस फळांचा किंवा खोबऱ्याची बर्फी, पेढे वगैरे असं सगळं काही आणू शकतो। पण ज्यांनी 10 दिवस घरातून नैवेद्य करून गणपती बाप्पाला द्यायचा असेल तर एकादशीला सत्यनारायण पूजले जात नाही, गाईला चपाती घालत नाही किंवा देवांना वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य देत नाही। मग अशा वेळेस कसले मोदक तयार करणार तुम्ही? तर चला आज मी तुम्हाला अशी युनिक रेसिपी दाखवणार आहे, ती तुम्हाला नक्की आवडेल। गॅसवर मी आधीच कढई ठेवली, त्यात आपल्याला 1 चमचा तूप टाकून घ्यायचे, म्हणजे वितळलेलं 2 चमचे तूप घालून घ्यायचे आणि छान असं तापू द्यायचे त्याला। आपण एकादशी स्पेशल लाडू तयार करणार आहोत। त्यात जर खसखस चालत नसेल तर खसखस टाकायची नाहीये, पण मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे। खसखस ही स्किप करायची आहे। त्यानंतर आपल्याला सुकामेवा टाकून घ्यायचा आहे। सुकामेवा खरपूस भाजून झाला, त्यात मी आता 1 वाटी खोबरं आणि 1 वाटी गूळ असं एकत्र मिक्स करून घेतलं होतं आणि ते आता आपल्याला याचं सारण तयार करून घ्यायचे। आपल्याला यात वेलची पूड टाकून घ्यायची आणि छान एकजीव करून घ्यायचे। आता सारण सारण रसरशीत झालेले बघू शकता। आणि मी तुम्हाला उपवासाचे लाडू दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण की मी कसले लाडू दाखवणार आहे तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कळेल। सारण तयार झालेले आहे। आता आपल्याला कपामध्ये भगर टाकून घ्यायची। 2 कप आपल्याला ही भगर घ्यायची। आपल्याला उपवासाचे लाडू करायचे आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार करायचा आहे। आणि एकादशी असल्यामुळे आपण गणपती बाप्पाला भाजी पोळीचा नैवेद्य देऊ शकत नाही, म्हणून आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। 2 कप भगरसाठी आपल्याला इथे 1 कपासाठी 2 कप दूध घ्यायचे आणि दुसऱ्या कपासाठी 2 कप पाणी घ्यायचे, म्हणजे 1 कपाला आपल्याला 2 कप दूध आणि पाणी घ्यायचे। तर मी इथे 4 कप पाणी आणि दूध करून घेतलेले आहे। आपल्याला 1 चमचा साखर टाकून घ्यायची आणि पाव चमचा चवीपुरता मीठ घालायचे। तुम्ही थोडं अर्धा चमचा सुद्धा वापरू शकता, छान चव येते पारीला। भगर मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आपल्याला आणि छान वाटून घ्यायची मिक्सरमधनं। अगदी बारीक अशी पावडर तयार करायची। इथे छान पावडर तयार करून घेतली आपण भगरची, बघू शकता खूप सुंदर अशी पावडर तयार झाली आहे। तरी आपण हिला चाळणीतून गाळून घ्यायचे। मी ह्या चाळणीने थोडं गाळून घेणार आहे। तुमच्याकडे मोठी चाळणी असेल तर त्यातून गाळून घ्या, आणि नाही गाळलं तरी चालतं, पण त्यात थोडे भगरचे दाणे राहून जातात आणि मग ते लाडू करताना त्रास होतो त्याचा। हे बघा, अशी जाड भगर निघेल, बघू शकता तुम्ही। वाटलेली भगर चाळून घेतलेली बघू शकता, खूप छान अशी पावडर तयार झालेली आहे। आणि इथे जाड भगर बरोबरची आपण ही काढून घेतली चाळणीमधून। तर पातेलं ठेवलेले आहे आणि हे दूध पाणी एकत्र केलेलं होतं आपण, आणि त्यात साखर मीठ टाकलेलं होतं। मी ते छान असं चमचाने एकजीव करून घेतलंय आणि आता ह्या पातेल्यात आपल्याला टाकून घ्यायचे। छान अशी उकळी येऊ द्यायची दुधाला छान उकळी आलेली आहे। आता गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे। हे अर्धा कप दूध काढून घेणार आहे। लागता आपल्याला हे नंतर टाकायचे। या उकळीमध्ये आपल्याला आता हे भगरचं पीठ टाकून द्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण पीठ टाकून द्यायचे। लाटणं घेतले, लाटण्याने आता आपल्याला हे पीठ असं फिरवत जायचे, एकजीव करत जायचे या पिठाला। हे बघा, लगेचच तयार होतं आणि 2 मिनिटं आपल्याला हे वाफू द्यायचे। मी ताटात काढून घेतलेली आहे। आपण इथे भगरचं पीठ करून आणि त्याची उकड तयार केलेली आहे, ती छान आता
वाटीने अशी मॅश करून घ्यायची आहे। गोळा तयार झाला आहे, बघू शकता लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे। आणि हे बघा छान अशी लाटीसुद्धा तयार होते। तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईज ठेवायची। हे बघा छान असं एकजीव करायचं आणि छान अशी पारी करून घ्यायची। छान अशी छोटीशी पारी तयार करायची आणि त्यात हा गोळा टाकून घ्यायचा आणि आपल्याला तो गोळा असा मध्ये टाकत जायचा आहे। बघू शकता तुम्ही। हे बघा छान असा बॉल तयार झालेला आहे आणि आता ह्या बॉलला आपल्याला इथे मी भगर घेतलेली आहे। थोडंसं एक डिझाइन म्हणून आपण याला ही भगर लावून घ्यायची। इथे सगळेच लाडू आपण असे करून घेणार आहोत। छान असे लाडू तयार झालेले आहेत किंवा मुलांसाठी तुम्ही बॉल सुद्धा म्हणू शकता। आणि आता आपण याचा मोदक तयार करून बघणार आहोत। मी आधी ही रेसिपी ट्राय केली आहे, त्यानंतर मी तुमच्यासोबत अगदी प्रमाणबद्ध अशी रेसिपी शेअर करते। छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा छान असा गोळा तयार केला, तुपाचा बोट करून पारी तयार करायचा प्रयत्न करायचा आपल्याला इथे। आणि छान असे छोटे छोटेच मोदक घडवायला घ्यायचे आहेत, म्हणजे ते तुटणार नाहीत। पारी तयार झाली आहे, त्यात आता सारणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि इथे मी छान अशा कळ्या करून घेणार आहेत। हे बघा मस्त अशा कळ्या पडत आहेत मोदकाला, तर इथे अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अगदी छोटे छोटे मोदक करायचे आहेत। झाले आहेत आणि छान असा मोदक घडवत जायचं आहे आपल्याला, अगदी हळूवारपणे। भगरला कस नसतो त्यामुळे त्याच्या कळ्या व्यवस्थित येणार नाही, पण तरी आपण इथे प्रयत्न केला आहे। तर आपण हाताने ह्या कळ्या अशा छान करून घ्यायच्या आहेत। हे बघा छान अशा कळ्या करत जायच्या आहेत। कळीला आपण ह्या मोदकाला पुन्हा कळ्या पाडायच्या आहेत। हे बघा मी पुन्हा तुम्हाला दुसरा मोदक दाखवते। भगरला कस नसतो त्यामुळे भगरचे मोदक लवकर तयार होत नाही, त्याला चिवटपणा नसतो, ती गिळगिळीत होते, त्यामुळे तिचे मोदक घडवायला त्रास होतो। मी तुम्हाला अजून दुसरी पद्धत दाखवेल, तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ज्यांना येतच नाही ते असे बॉल घडवून आणि बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता। हे बघा इथे तुटलं तर मी अशी कळी जॉईन केली आहे आणि अशा कळ्या सगळ्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मोदक करताना त्रास होणार नाही। हे बघा हे बघा अशा पद्धतीने हा मोदक तयार झालेला आहे। हे बघा असा मोदक मी तयार करून घेतला आहे। असे मोदक तयार झाले बघू शकता तुम्ही। हे बघा मस्त असे मोदक तयार झाले आणि लाडू सुद्धा तयार झालेत। आता आपल्याला यांना वाफेवर ठेवायचे। गॅसवर पाणी ठेवलं होतं उकळायला, त्यावर चाळणी आणि चाळणीवर मी इथे केळीचं पान ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे लाडू मोदक सगळे यावर ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 5 मिनिटं वाफ द्यायची आहे। इथे आपण 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेले आहेत आणि छान असे मोदक वाफून झालेले आहेत। आता आपल्याला हे गार करून प्लेटमध्ये काढून घ्यायचे। छान असे लाडू तयार झालेले आहेत आणि मोदक सुद्धा तयार झालेत आणि यावर भगरचा दाणा सुद्धा छान असा शिजून गेलेला आहे बघू शकता। हे बघा छान असं भगर सुद्धा शिजली त्यावरची
आणि मी तुम्हाला हा लाडू कापून सुद्धा दाखवते। खूप छान असा लाडू तयार होतो। हे बघा, छान असे लाडू तयार झालेत बघू शकता। आणि मी इथे एक कापून सुद्धा दाखवलेला आहे आणि मोदक सुद्धा खूप सुंदर असे मोदक झालेले आहेत। हे बघा, आणि त्यावर छान अशी तुपाची धार आणि उपवासाचे लाडू आणि मोदक तयार केलेत आपण। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू।